सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। यंदा शारदीय नवरात्र उत्सव 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत असून तो 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालेल आणि 24 तारखेला विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा होणार आहे। नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची जो कोणी भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते। नवरात्रीचा सण हा स्वच्छता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे। नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये अनेकांच्या घरात घट बसलेले असतात, देवी विराजमान झालेली असते आणि आपण दिवसभर काही ना काही देवीची सेवा करत असतो। नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते, अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो। साक्षात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना पण विराजमान असते। तर या दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण मंगलमय ठेवायचे आहे। या दिवसात चुकूनही भांडण तंटा, कटकटी, वादविवाद, अपशब्द बोलणे अवश्य टाळावे। इतरांशी खोटे बोलणे, शिव्या देणे या गोष्टी देखील टाळल्या पाहिजेत, कारण एकीकडे आपण देवीची सेवा करतो आणि दुसरीकडे जर अशा गोष्टी आपण केल्या तर आपण केलेल्या व्रताचे आपल्याला फळ मिळणार नाही, कारण देवीला स्वच्छतेबरोबर शांतता देखील प्रिय आहे। या नियमांचे पालन अवश्य करावे। नवरात्रींच्या या 9 दिवसाचे काही जण उपवास करतात, तर काही जण हे उपवास बसता उठता असे देखील करतात। बसता उठता उपवास म्हणजे ज्या दिवशी घट बसवला जातो त्या दिवशी दिवसभर उपवास करणे आणि ज्या दिवशी उठवला जातो शेवटी त्या दिवशी उपवास। तर काही जण शेवटचे 5 दिवस, 2.5 दिवस किंवा 1.5 दिवस असा देखील उपवास करतात। अशा पद्धतीनं ज्याला जसे जमेल तसे उपवास करण्याचा लोक प्रयत्न करतात। उपवास म्हणजे काय तर याचा अर्थ आपण समजावून घेऊ तर उपवास म्हणजे कमीत कमी आणि फक्त सात्विक पदार्थच खाणे आणि देवीसाठी केलेल्या त्यागाचा थोडासा भाग म्हणजे उपवास होय। उपवास म्हणजे सतत देवीसमोर राहून जप, मंत्र, स्तोत्र याचे पठण करणे। उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व द्यावे। ज्या घरामध्ये घट बसलेले असतात त्या घरातील एकाने तरी 9 दिवसाचा उपवास करणे गरजेचे असते आणि बाकीच्यांनी थोडे 1.5 दिवसाचा, 2.5 दिवसाचा असं जसं जमेल असं उपवास करावेत, परंतु एकाला तर 9 दिवसाचा उपवास नक्कीच पाहिजे। आणि जर इच्छा असेल तर घरातील सर्वांनी देखील 9 दिवसाचे उपवास पकडले तरी पण चालतात। नवरात्रामध्ये उपवासाला भगर चालते, राजगिरा चालतो, तसेच राजगिऱ्याची भाजी, भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी असे बरेच पदार्थ चालतात। काहींना साबुदाण्याचा त्रास होतो तर असे लोक भगर किंवा भगरीपासून जी बनवलेली भाकरी असते त्यालाच दशमी असं म्हणतात। तर दशमी, त्याच्यासोबत बटाट्याची भाजी, राजगिऱ्याची भाजी, मिरचीचा ठेचा असे पदार्थ बरेच ठिकाणी खाल्ले जातात। आपल्या शरीराची काळजी घेऊन उपवास पकडला पाहिजे। जर आपल्याला जास्त उपवास जमत नसेल तर असे उपवासाचे बरेच पदार्थ खाऊन आपण उपवास पकडू शकतो। विविध प्रकारची फळे, तसेच शहाळ्याचे पाणी हे देखील आपण उपवासाला खाऊ शकतो आणि या उपवासामध्ये भरपूर पाणी प्यावे आणि शहाळ्याचे पाणी देखील खूप पौष्टिक असते, त्याच्यामुळे आपली ताकद छान राहते। तर शहाळ्याचे पाणी अवश्य ग्रहण करावे। दही, ताक, दूध असे पदार्थ देखील सेवन करावेत। काही ठिकाणी नवरात्रामध्ये कांदा लसूण देखील खात नाहीत। ज्यांना उपवास आहे त्यांचा तर प्रश्नच नाही, परंतु ज्यांना उपवास नसतो त्यांनीसुद्धा कांदा लसूण वर्ज्य करावा। परंतु काही ठिकाणी तशी पद्धत नाही आहे, परंतु ज्या आपल्या भागातील पद्धतीनुसार आपण ते सेवन करावे। परंतु जर देवीला आपल्याला नैवेद्य ठेवायचा असेल तर अशा पदार्थांमध्ये आपण कांदा लसूण विरहितच नैवेद्य देवीला दाखवावा। उपवासादरम्यान आपल्याला गादीवर झोपणे टाळायचे आहे। जमिनीवर चटई टाकून त्याच्यावर झोपावे। तसेच पायामध्ये चामड्याची चप्पल देखील घालायची नाही आहे आणि या नवरात्रामध्ये ब्रह्मचार्याचे काटेकोरपणे पालन करायचे आहे, कारण देवीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे। या 9 दिवसांमध्ये आपले आचरण शुद्ध असणे गरजेचे आहे। वासना, क्रोध, लोभ यांपासून दूर राहिले पाहिजे। नवरात्रीमध्ये स्त्रियांनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये, कारण आपण देवीची कोणती ना कोणती दिवसभर सेवा करत असतो, त्यामुळे काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य आहे।
तर हे 9 दिवसाचे उपवास झाल्यानंतर 9व्या दिवशी शेवटच्या दिवशी आमच्याकडं पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि हेच पुरणपोळी खाऊन आपण हा उपवास सोडला पाहिजे। काही ठिकाणी नवमीला उपवास सोडतात, तर काही ठिकाणी हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी दसरा असेल त्या दिवशी देखील सोडला जातो। तर तुमच्याकडं जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते करावे। आमच्याकडं ज्या दिवशी घट उठतात त्याच दिवशी उपवास सोडला जातो, म्हणजेच नवमीला दुपारनंतर कधीही हा उपवास आपण सोडू शकतो। तर ही होती थोडक्यात नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये उपवास कसा करावा, काय खावे, काय खाऊ नये याबद्दल थोडक्यात माहिती। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।